सगळं तुम्हा लोकांमुळे झालंय. काय गरज होती मला इकडे आणण्याची? काय गरज होती? मी तर नाहीच म्हणत होतो ना मला नाही खायचंय, पण नाही. कौतुक करत होते. कचोरी अशी, जलेबी तशी, तोंडात स्वादाचा विस्फोट होणार. आणि काय विचारलं तुम्ही लोकांनी? मला काय काय आवडतं? सलाड आवडतं का समोसा आवडतो? भेंडी आवडते का भटुरे आवडतात? अरे यार, एवढा आग्रह का केला? आणि जेठालाल, कुणी समोस्याची शपथ घ्यायला लावतं का? हद्द झाली यार. कुणी समोसाची शपथ घेतं का की ते खाणार की नाही? मी प्रयत्न करत होतो की यातनं वाचेन, तर तू समोसा शिवत होता, हाताला लावत होता. आणि डॉक्टर हाती, तुम्हाला काय गरज होती असा फोटो काढायची ज्यात मागे मी दिसेन आणि तेही खाताना? सॉरी, तुम्हाला दिसत नव्हतं का की मी फोटोत दिसतोय की नाही दिसत आहे? सॉरी मेहता साहेब, पण मला कुठे ना माहित होतं की ते रॉय बाबूंची बायको तो फोटो फोटोग्रामवर टाकेल. आणि मला तर कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं की अंजली वहिनी आणि मिसेस रॉय एकमेकांना ओळखत पण असतील. हो, यात हाती भाऊंची काहीच चूक नाहीये मेहता साहेब. अरे घोड चूक तर माझी आहे की मी तुम्हा लोकांबरोबर इकडे आलो. का आलो मी यायलाच नको होतं. मेहता साहेब शांत व्हा, शांत व्हा. मेहता साहेब, तुम्ही एवढे अस्वस्थ का होताय? माझ्याकडे एक मार्ग आहे ना. काय मार्ग आहे? कुठलाच मार्ग नाही. आता घटस्फोट झाला माझा, मोडलं अंजलीचं मन. अरे एक मिनिट ऐकून तर का मेहता साहेब. मी आत्ताच्या आत्ता मिसेस रॉयना फोन करून सांगतो की तो फोटो डिलीट करून टाका. हा बघा, आहे ना रस्ता. होऊ शकतं असं? अरे 1 मिनिटाचं काम आहे. डॉक्टर हाती, त्या प्रतिमा रॉयला फोन लावा. ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. बंद लागतोय फोन. मिस्टर रॉयना फोन करतो. मी ज्या नंबरशी संपर्क करू डॉक्टर हाती, काय झालं? स्विच ऑफ आहे. त्यांचा फोन सुद्धा स्विच ऑफ लागतोय. अरे स्विच ऑफ तर मी झालोय. आता होणारच आहे मी स्विच ऑफ. आता राहिलंय काय? सगळं संपलं. तुमच्या बरोबर मी कशाला आलो? मला यायलाच नको होतं. नाही नाही, चूक तर माझीच आहे. तुम्हा लोकांची काहीच चूक नाहीये. मी स्वतः कुऱ्हाड घेऊन माझ्या पायावर मारली. अंजली हा फोटो बघेल आणि खेळ संपला. मेहता साहेब, हे बघा, तुम्ही असं निराश होऊ नका. काहीतरी मार्ग निघेल ना, विचार करूया ना. अरे काय मार्ग आहे आता? कुठलाच मार्ग नाहीये. त्या लोकांचे फोन ऑफ आहेत. आता काय करणार तुम्ही? इंटरनेटमध्ये घुसून फोटो हटवणार का? मेहता साहेब, फोटो नाही हटवू शकत, पण अंजली वहिनीचा फोन तर हटवू शकतो ना. म्हणजे काय? बोलीला तुमच्या घरी पाठवूया आणि त्याला सांगूया काही करून अंजली वहिनींचा फोन गायब करून टाक. ना राहील फोन, ना दिसेल फोटो. अरे पण गोलीचा काहीच भरोसा नाहीये. तो खायला प्यायला बसला तर सगळं विसरून जाईल. सोबत कोणी जबाबदार माणूस पाहिजे. टप्पू. हो, टप्पू खोडकर आहे. तो तर असं करू शकतो. नाही म्हणजे तो नीट करेल. जेठालाल, टप्पूला फोन कर. मी करतो. फोन करा. 1 मिनिट. हा बोला पप्पा. हा बेटा टप्पू, तू क्रिकेट खेळून परत आलास? होय पप्पा, मी तर कधीच आलो आहे. आता मी गोलीच्या घरी होतो. आणि पप्पा, आजोबा यंग गोल्ड ग्रुपच्या मित्रांना भेटायला गेले आहेत. अच्छा अच्छा, छान छान. अच्छा ऐक बेटा, तुझ्या डोक्यावर खूप मोठी जबाबदारी टाकतोय मी. तू पार पाडू शकशील ना बेटा? हो हो, बोला ना पप्पा. बेटा, तुला आज मेहता साहेबांना वाचवायचंय. काय? मेहता अंकलला वाचवायचंय? पप्पा, हे काय बोलताय तुम्ही? बघ बेटा, खूप मोठी टेन्शन वाली घटना घडलेली आहे. काय शिरोप्याच्या गप्पा मारत बसलाय? मला दे ना यार. हॅलो टप्पू, मी तारक मेहता बोलतोय. हो बोला ना पप्पा, काय म्हणत होते? अगदी खरं बोलतायत तुझे पप्पा. बेटा, खूप मोठं संकट आलंय. आता तूच वाचू शकतोस. मी जे सांगतोय ते नीट आहे. पण मेहता अंकल, हे तुम्ही चुकीचं केलं. हा, अरे झाली माझी चूक टप्पू, झाली चूक, जाणीव पण झाली. आणि मी बेटा त्याचं प्रायश्चित पण करेन. बस एकदा मला वाचव. मी सगळ्या टप्पू सेनेला 365 दिवस इथंच खायला घालीन, नाश्त्याला आणीन. पैसे मी देईन. अरे यार प्लीज तुम्हाला वाचव ना टप्पू. अहो पण मी कसं वाचवू तुम्हाला? बेटा तू गोलीला घेऊन आताच माझ्या घरी जा आणि काही करून अंजली आंटीचा फोन कुठेतरी गायब कर, कुठेतरी लपवून टाक. अरे फोनच नाही मिळाला तर ती फोटोज बघू शकणार नाही. तोपर्यंत मी मिसेस रॉयना फोन करून त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि फोटो डिलीट करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, मी ट्राय करतो. ओके बेटा, लवकर जा. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि तू जसा फोन लपवशील ना तसा मला नक्की फोन कर. ओके? हो ठीक आहे ठीक आहे. सोडी
चल आपल्याला सोसायटीला लवकर पोचायला लागेल. आणि डॉक्टर हाती तोपर्यंत तुम्ही मिसेस रॉयना फोन करत राहा ना. अरे एक मिनिट, ते बिल तर येऊ द्या. अरे बिल तर काउंटरला जाऊन देऊ. चला ना आता. हा, चला चला. गोली, आपल्याला मेहता अंकलचं एक काम करायचंय. काय? अरे बापरे. हो, चल 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 लवकर, चल लवकर लवकर. चल. अच्छा, अरे काय करतोस तू? काय करतोय तू? अचानक थांबलास. अच्छा सोड, तुला प्लान समजला ना? हो हो. ठीक आहे. अच्छा, अंजली आंटींना अजिबात संशय येता कामा नये आणि जशी आपल्याला संधी मिळेल आपण त्यांचा फोन सायलेंटवर करून लपून टाकू. ठीक आहे. ठीक आहे. आणि ऐक 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 ऐक, जोपर्यंत हाती अंकल फोटो डिलीट करून घेत नाही तोपर्यंत त्यांच्या हाती फोन लागता कामा नये. ओके चल. चल ना. अजून काही बोलायचं नाही? अरे झाला आता, चल ना. स्माइल. हॅपी न्यू इयर अंजली आंटी. A very happy new year to Goli and Tappu. अंजली आंटी, तारक अंकल नाही आहेत का? तुमचे तारक अंकल सकाळी सकाळी गार्डन मध्ये वॉक करायला गेले आहेत. आहे ना गुड न्यूज? एनिवेज तुम्ही दोघं आत या, बसून गप्पा मारूया. कम कम कम. चल टप्पू. फोटो काढायचा होता तर माझा फोटो काय घ्यायची करत होती? अरे मला काय माहित होतं? होय, चला चला. टप्पू, गोली प्लीज कम. अरे बसा. अरे काय करतोयस? असं माहितीये का, आज तुमची अंजली आंटी खूप खुश आहे. अच्छा, का बरं? तुम्हा लोकांना तर माहितच आहे की तारक अंकलने चांगली आणि हेल्दी लाईफ जगावी यासाठी मी किती मेहनत करते. अरे अंजली आंटी, आम्हाला काय अख्ख्या गोकुलधाम सोसायटीला हे माहिती आहे. एक्झॅक्टली. पण आजपर्यंत मेहनत फक्त मी करत होते. तुमच्या तारक अंकलचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नव्हतं. पण आता तुमच्या तारक अंकलने न्यू इयर रेझोल्युशन घेतलंय. यावेळी त्यांनी संकल्प केला आहे की ते बाहेरचं काहीच खाणार नाहीयेत आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणार. तसं तर अंजली आंटी, असे संकल्पना लोक मोडूनच टाकतात. हो, खाण्यावर कंट्रोल राहत नाही ना. तुम्ही मलाच बघा ना. तुझा संकल्प मोडू शकतो पण तारक अंकलचा संकल्प मोडणार नाही. कारण यावेळी त्यांचा संकल्प दृढ आहे आणि माझा तुझ्या अंकलवर पूर्ण विश्वास आहे. अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तसं मेहता अंकलनी बरोबर सांगितलं होतं. जर अंजली आंटींना समजलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हो यार, ऍक्च्युली प्रकरण फारच गंभीर दिसतंय नाही? अंजली आंटी, ऍक्च्युली आम्हाला ना लिंबू पाणी प्यायची खूप इच्छा होते. आणि गोकुलधाम सोसायटीमध्ये तुमच्यापेक्षा बेटर लिंबू पाणी कोणी बनवतच नाहीये. हो, आम्हाला तर एटीएम स्पेशल लिंबू पाणी प्यायचं आहे. करेक्ट, एटीएम स्पेशल लिंबू पाणी प्यायची इच्छा आहे. ऑफ कोर्स गाईज, तुम्ही बसा, मी पटापट घेऊन येते. ओके, थँक्यू थँक्यू आंटी, थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. दिस इज सो क्यूट. अरे लवकर कर ना. गोली, अंजली आंटी, तुमचा फोन येतोय. हो माहितीये, म्हणून तर घ्यायला आले होते. हॅलो 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 हॅलो. आजकाल नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम झालाय ना. फोन येतात पण समोरून आवाजच येत नाही. होतं कधी कधी. हो. एनिवेज, मी लिंबू पाणी आणते. काही पण करून अंजली आंटीना आज फोन घेऊन जाण्यापासून थांबवावं लागेल. अंजली आंटी, थांबा. अंजली आंटी, मी तुम्हाला आता ऑब्झर्व केलं. तुम्हाला पण गोगी सारखंच फोनचं ऍडिक्शन झालं आहे नाही का? हो. नाही तर नाही, ते आपलं किचन मध्ये पण फोन सोबत घेऊन चालला आहात म्हणून विचारलं. अरे असं काही ऍडिक्शन नाहीये मला. ते तर कधी कधी किचन मध्ये काम करता करता फोटोग्राफ्स बघत असते. एनिवे, तुम्ही दोघं गप्पा मारा, तोपर्यंत मी आज जाते आणि एटीएम स्पेशल लिंबू पाणी घेऊन येते. अंजली आंटी, काय झालं? फोन इथेच ठेवून जा ना. फोन इथे का? नाही 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 अंजली आंटी, तुम्ही फोन घेऊन किचन मध्ये नाही जाऊ शकत. हो मोठी बरोबर risk आहे. नाही जाऊ शकत. नाही, बरोबर आहे. जीवाचा धोका आहे. जीवाचा धोका? हो. कसं काय? अंजली आंटी,
फोन मध्ये रेडिएशन असतं हे तर तुम्हाला माहिती आहे ना. हो. आणि किचन मध्ये गॅस असतं, राईट? किचन मध्ये गॅस नसेल तर अन्न कसं शिजेल? तेच तर आंटी, तेच तर. जेव्हा गॅस आणि रेडिएशन एकत्र येतात तेव्हा एक खतरनाक मिश्रण तयार होतं आणि त्याने ब्लास्ट देखील होऊ शकतो. काय? ब्लास्ट ब्लास्ट. ब्लास्ट? असं पण होतं का? हे तर मला माहीतच नव्हतं. मम्मीला पण याबद्दल माहित नव्हतं, पण अय्यर अंकलने जेव्हा या रिसर्च बद्दल सांगितलं तेव्हा मम्मी पण घाबरली. अच्छा. आता मम्मी कधीच तिचा फोन किचन मध्ये घेऊन जात नाही. जीवाला धोका आहे ना. आंटी मग तुम्ही एवढी रिस्क का घेता? फोन बाहेरच ठेवा ना. हो. ऑफकोर्स मी कुठलीच रिस्क घेणार नाहीये आणि आज नंतर किचन मध्ये फोन घेऊन जाणार नाही. तसं आता तुम्ही दोघं बसा, मी पटापट ATM स्पेशल लिंबू पाणी बनवून घेऊन येते. अँड गाईज थँक्यू. अरे आंटी मोस्ट वेलकम. सोफ्याखाली टाकून देऊ? नाही नको नको नको, आधी त्या तिथेच हुडकतील. अरे एक काम करूया, मेहता अंकलच्या टेबलच्या खाली अरे टाकूया. नाही यार, ते सगळ्यात कन्व्हिनियंट आहे. टाकू दे यार. गोली 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 ऐक 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 उशीच्या कव्हर मध्ये टाकूया. हो यार, परफेक्ट आयडिया आहे. थांब. थँक्यू. लपव लपव पटकन.